unit, nanomaterials. So once again, I welcome you all for the discussion about the nanomaterials. Already we have discussed about the terminology included in nanomaterials, history of the nanomaterials, what are the examples of the nanomaterials, what exactly types of the nanomaterials are there, what exactly classification based on the nanomaterial we have seen, that is 0D, 1D, 2D and 3D. त्याचबरोबर ऑप्टिकल प्रॉपर्टीज ऑफ नॅनो पार्टिकल्स आपण डिस्कस केलेल्या आहेत. सेमीकंडक्टिंग नॅनो पार्टिकल्स बाबत आपण डिस्कस केलं, त्याच्यामध्ये कंडक्शन बँड, व्हॅलन्स बँड याबाबत डिस्कशन केलं. त्यानंतर एक्सिटॉन बद्दल डिस्कशन केलं. महत्वाच्या पार्ट मध्ये कॅरेक्टरायझेशन ऑफ सेमीकंडक्टर नॅनो पार्टिकल्स बद्दल आपण चर्चा केली, ज्याच्यामध्ये स्मॉलर पार्टिकल साईज जेवढी असेल तेवढा इन एनर्जी गॅप हा लार्ज राहतो. त्याचबरोबर आपण ब्लू शिफ्ट बाबत चर्चा केली. ब्लू शिफ्ट बाबत चर्चा करत असताना आपण पार्टिकल साईज आणि त्या मेटल आयनचा कलर याबाबत डिस्कशन केलं. त्यानंतर मेटलिक नॅनो पार्टिकल्स बाबत आपण चर्चा केली. त्याच्यामध्ये इंटरॅक्शन ऑफ लाईट विथ मॅटर याबाबत चर्चा केली. काही लाईट ऍब्सॉर्ब होते, काही लाईट स्कॅटर्ड होते, निग्लिजिबल लाईट ट्रान्समिट होते याबाबत चर्चा केली. त्याच्यानंतर आपण सरफेस प्लाझ्मा ऑन रेझोनन्स बाबत डिस्कशन केलं. सरफेस प्लाझ्मा ऑन रेझोनन्स वरून आपल्याला लक्षात आलं की साईज डिपेंडंट, पार्टिकल साईज डिपेंडंट ह्या गोष्टी राहतात. एका ठराविक साईज नंतर जो कलर आहे तो बदलत नाही, परंतु जितकी लहान साईज करत जाईल, स्मॉलर साईज होत जाईल, तेवढा कलर मात्र चेंज होत जातो. आणि त्यानंतर आपण सिंथेटिक रूट्स फॉर नॅनो मटेरियल्स बघितले. त्यामध्ये दोन अप्रोचेस आपण डिस्कस केले, टॉप डाऊन अप्रोचेस अँड बॉटम अप अप्रोच. टॉप डाऊन अप्रोच मध्ये काही आपण ऍडव्हान्टेजेस बघितले, काही डिसएडव्हान्टेजेस बघितले. बॉटम अप मध्ये मात्र आपल्याला लक्षात आलं की बरेचसे ऍडव्हान्टेजेस आहेत आणि बॉटम अप मेथड्स जास्त करून फॉलो केल्या जातात. आणि याच बॉटम अप मेथड्सच्या बाबतीत मी तुम्हाला म्हटलं होतं की ही बॉटम अप मेथड जी आहे, ह्या मेथड्स वापरून आपल्याला प्रोजेक्ट सुद्धा करता आला असता. बॉटम अप आणि टॉप डाऊन या दोन्हीचा जो आपला मेन टार्गेट पॉइंट आहे, दॅट इज नॅनो मटेरियल्स, हा मात्र इथं दोन्ही बाजूने आपल्याला कव्हर करता येतो. परंतु हे करत असताना जे ऍडव्हान्टेजेस आहेत ते जास्तीत जास्त राहतात ते बॉटम अप मेथडला राहतात. सो वी हॅव स्टार्टेड फॉर द डिस्कशन अबाउट द बॉटम अप मेथड, अँड इन दॅट बॉटम अप मेथड वी हॅव स्टार्टेड फॉर द डिस्कशन अबाउट द सोल जेल मेथड. सोल जेल मेथड जी आहे ती सगळ्यात सोपी मेथड आहे. सोपी मेथड एवढ्यासाठी आहे कारण तुम्हाला फक्त जे काय आहे ते सुरुवातीला काय करायचं आहे तर NaOH किंवा अमोनिया वगैरे यासारखे बेस वापरून, मोस्टली ऍसिड्स वापरली जातात, पण ऍसिड्स पेक्षा जे बेस आहेत तेच मोस्टली वापरले जातात. आणि ते करून काय होतं, त्याच्यापासून हायड्रॉक्साईड तयार केले जातात. आणि हे जे हायड्रॉक्साईड्स आहेत, ह्या हायड्रॉक्साईड्स फॉर्म करणं ही फर्स्ट स्टेप आहे. त्याच्यानंतर सेकंड अँड थर्ड स्टेजला मात्र कंडेन्सेशन आणि पॉलिमरायझेशन केलं जातं. कंडेन्सेशन आणि पॉलिमरायझेशन जे आहे हे ग्रोथ डिपेंड्स जी आहे त्याची याच्यामध्ये होणाऱ्या पार्टिकलची, इट इज डिपेंड ऑन द pH अँड टेम्परेचर. त्यामुळे कंडेन्सेशन आणि पॉलिमरायझेशन मध्ये महत्वाची पॉईंट जे आहेत ते म्हणजे pH आणि टेम्परेचर ऑफ दॅट सोल्युशन. सो त्याच्यानंतर जे आहे ती फोर्थ स्टेप, लास्ट स्टेप जी आहे ती अल्गमरेशन ऑफ पार्टिकल्स. यामध्ये काय होतंय तर पार्टिकल्स स्टार्ट्स टू फॉर्म थ्रू आउट द लिक्विड मीडियम ड्यू टू विच जेल इज फॉर्म. म्हणजे थोडक्यात जेल फॉर्मेशन जे आहे, जिलेशन फॉर्म जी म्हणतो आपण स्टेप, ती इथं आपल्याला मिळते. ती चौथी स्टेप आहे. आणि दॅट फोर्थ स्टेप is the final step. All four steps given above are affected by the initial conditions for hydrolysis reaction and condensation and polymerization. These conditions are pH, temperature, time of reaction and nature of catalyst used. आपण हे पण बघितलं की जे हायड्रॉक्साईड आपण मगाशी सांगितलं ते होण्यासाठी काय केलं जातं, कॅटलिस्ट मोस्टली वापरला जातो. विदाउट कॅटलिस्ट पण रिएक्शन होऊ शकते, पण इट मे बी टेक मच टाइम टू कंझ्युम द टाइम वी हॅव टू यूज कॅटलिस्ट. त्यामुळे आपल्याला कॅटलिस्ट वापरून ह्या गोष्टी केल्या तर फार फास्ट रिएक्शन होऊ शकते. त्यामुळे हे जे सोल्युशन ऑफ प्रिकर्सर आहे, प्रिकर्सर म्हणजे जे रिएक्टंट आपण सुरुवातीला घेतले ते त्याचे कंडेन्सेशन केलं ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपल्याला सोल कोलाइड सारखा फॉर्म होतो तयार. तो जो आहे तो फॉर्म केल्यानंतर आपण त्याचे जर इकडं स्प्रे स्पायरोलिसिस सारखा प्रकार जर केला तर स्प्रे जर करून एखाद्या मेटलवरती सरफेसवरती ते जर त्याचं कोटिंग केलं तर या पद्धतीनं त्याची डेन्स थिन तयार होते. आणि जर सोल जेल मध्ये थिन फिल्म जो प्रकार होतो तो इथं तयार होतो. अशा पद्धतीने सोल फॉर्मेशन त्याचं जिलेशन फॉर्म व्हायच्या आधी. आणि जर जिलेशन फॉर्म जर केलं त्याचं म्हणजे जेल फॉर्म मध्ये जर आपण ते पुढे नेलं तर त्याचं सुपर क्रिटिकल ड्राईंग जर केलं तर ते परत एरोजल सिंटरिंग करून सिरामिक फिल्म तयार होते. आणि जर ते जेल डायरेक्टली झेरो जेल करून
सिंटरिंग केलं तरी पण सिरॅमिक फिल्म तयार होते. आणि जर त्या जेलचं झेरो जेल करून ग्राइंड केलं तर मात्र पावडर तयार होते. अशा पद्धतीने हे आपल्याला पार्टिकल्स मिळतात. म्हणजे मिळताना काय मिळतंय, एक तर ही फिल्म मिळते, सिरॅमिक्सची फिल्म, एक तर पावडर फॉर्म मध्ये मिळतं फायनल प्रोडक्ट किंवा थिन फिल्म मध्ये. सो सोलजेल मेथड जी आहे ही तिन्ही प्रकारचे मटेरियल्स तयार करण्यासाठी हेल्पफुल राहते. त्यामुळं ही जी आहे सोलजेल मेथड ती सुद्धा चांगली वापरली जाते. याबाबत आपण काल बऱ्यापैकी डिस्कशन केलेलं आहे. आज आपण जे डिस्कशन करणार आहे दॅट मेथड इज द केमिकल रिडक्शन मेथड. सो केमिकल रिडक्शन मेथड्स जे आहे हे बऱ्याचदा नॅनोपार्टिकल्स तयार करण्यासाठी वापरले जाते. यामध्ये काय होतं, मेटल प्रिकर्सर सोल्युशन म्हणजे जे मेटलचं सॉल्ट सोल्युशन आहे, आयर्नचं असेल तर समजा फेरस सल्फेट असेल किंवा क्लोराईड असेल, जे काय असेल ते, किंवा सोडियम सिल्वरचं घेतलं असेल तर सिल्वर नायट्रेट असेल, कुठलंही जे तुम्हाला प्रिकर्सर घ्यायचं आहे तो सोल्युशन जे असेल विथ सुटेबल रिड्युसिंग एजंट अँड अप्रोप्रिएट स्टॅबिलायझिंग एजंट आर ऍडेड. म्हणजे ह्याच्यात ऍडिशन काय करायला लागते, तर एक रिड्युसिंग एजंट ऍड करावा लागतो आणि एक स्टॅबिलायझिंग एजंट ऍड करावा लागतो. आता मागच्या वर्षी किंवा याच्यापूर्वी आपल्या इथं, मागच्या वर्षी काय झालेलं नाही सॉरी, पण त्याच्यापूर्वी जे सिल्वर नॅनो पार्टिकल्सचे सिंथेसिस आपल्या इथं जे केलेलं होतं, यामध्ये इथं सुद्धा दिलेलं आहे बघा, सिंथेसिस ऑफ सिल्वर नॅनो पार्टिकल्स बाय केमिकल रिडक्शन मेथड कॅन बी डिस्क्राइब. आपण आता पुढे बघणार आहे. यामध्ये हे रिड्युसिंग एजंट म्हणून काय केलं होतं, तर बायोलॉजिकल पार्ट वापरला होता. बायोलॉजिकल वापरलं होतं म्हणजे काय वापरलं, तर कडुलिंबाची पानं वापरली होती, एकदा कडीपत्ता वापरलेला होता, आणखी एक दोन झाडांची पानं वापरून काय केलेलं होतं, तर हे सिल्वर नॅनो पार्टिकल्स तयार केले होते. ही झाडांची पानं जी वापरली गेली होती, दॅट लिव्स आर ऍक्ट ऍज अ रिड्युसिंग एजंट, आणि स्टॅबिलायझिंग एजंट मात्र याच्यामध्ये काय करावा लागतो, ऍड करावा लागतो. ओके. आणि त्याच्या पुढची जी ट्रीटमेंट आहे ती काय आहे, ड्राईंग आणि जे नॅनो पार्टिकल्स फॉर्म झाले त्याचं सेपरेशन व्यवस्थित करणं, ह्यासारख्या मेथड्स राहतात. सो आता इथं सिल्वर नायट्रेटचं स्पेसिफिकली एक्झाम्पल दिले, आणि बऱ्याचदा बीएससी भाग 3चे विद्यार्थी सिल्वर नायट्रेट जे आहे त्याचे जे नॅनो पार्टिकल्स आहेत ते तयार करतात. त्यामुळे तुम्हालाही शक्य झालं असतं, बॅड आपल्याला आता सध्या करता येत नाही, परंतु करता येत. तर सिल्वर नॅनो नायट्रेट सोल्युशन, आता इथे एक्झाम्पल प्रिकर्सर जो म्हणून घेतलाय तो काय घेतलाय, सिल्वर नायट्रेट सोल्युशन घेतलेलं आहे. सिल्वर सोल्युशन जे आहे हे सोल्युशन जे घेतलेलं आहे ते काय म्हणायचं त्याला, ऍज अ प्रिकर्सर. एक सेकंड. नमस्ते. सो यामध्ये प्रिकर्सर म्हणून जे घेतलेलं आहे ते सिल्वर नायट्रेट आहे. मेटल प्रिकर्सर सिल्वर नायट्रेट घेतलेला आहे. हायड्रोजन हायड्रेट बऱ्याचदा रिड्युसिंग एजंट म्हणून हायड्रोजन हायड्रेट जे आहे ते घेतलं जातं. हायड्रोजन हायड्रेट जे आहे, हायड्रोजन हायड्रेट रिड्युसिंग एजंट म्हणून घेतलं होतं, पण आपल्या विद्यार्थ्यांनी काय केलं होतं, हायड्रोजन हायड्रेट न घेता त्याच्या ऐवजी रिप्लेस करून बायोलॉजिकल सॅम्पल घेतलं होतं. सो यू कॅन टेक इट. सो हायड्रोजन हायड्रेट ऍज अ रिड्युसिंग एजंट घेतलं होतं. सोडियम डोएसिल सल्फेट एसडीएस आणि सायट्रेट, सोडियम सायट्रेट. ओके, सोडियम सायट्रेट आणि सोडियम डेसिल सल्फेट हे जे आहेत ही मोस्टली स्टॅबिलायझिंग एजंट म्हणून काम केलं. हे मोस्टली स्टॅबिलायझिंग एजंट म्हणून वापरतात. ही रिॲक्शन जी आहे ती रूम टेम्परेचरला होते. आपल्या स्टुडंटनी केली होती म्हणतो मी, त्याचं कारणच ते आहे की ही रूम टेम्परेचरला इझिली होती. द ट्रान्सपरंट कलरलेस सोल्युशन कन्वर्टेड टू द कॅरेक्टरिस्टिक पेल येलो और पेल रेड कलर. इझिली तुम्हाला लक्षात येतं की जो कलर आहे तो कलर चेंज झालेला आहे, अँड दॅट कलर चेंज is the indication for the completion of a reaction. The occurrence of color indicates the formation of silver nanoparticles. इथं सिल्वर नॅनोपार्टिकल्स जे आहेत ते फॉर्म झालेल्याचं काय होते, आपल्याला कलर फॉर्मेशन वरून कळतं. These silver nanoparticles are purified by centrifugation. आपल्याकडे सेंट्रिफ्यूज मशीन आहे. सेंट्रिफ्यूज मशीन काय केलं जातं, ते पार्टिकल सेपरेट केले जातात. टू रिमूव्ह एक्सेस सिल्वर आयन्स, सिल्वर कॉलाइड्स वेअर वॉश्ड at least 3 times with deionized water under nitrogen stream. आता इथं
हे टोटली केमिकल रिएक्शन फॉर्म केल्यामुळं काय करायला लागलं इथं, तर नायट्रोजन स्ट्रीमच्या अंडर हे काय करायला लागतं, डिआयनाइज्ड वॉटरनी वॉशिंग द्यायला लागते. आपल्याला तसं करावं लागलं का? नाही, आपल्याला तसं करावं लागलं नाही, कारण आपले सिल्वर नॅनो पार्टिकल जे तयार झाले होते ते तेवढ्या लिस्ट साईजचे, स्मॉल साईजचे झालेले नव्हते, थोडेसे मोठ्या साईजचे झालेले होते, परंतु पार्टिकल्स तयार झाले का? तर डेफिनेटली झाले. ड्राईड पावडर ऑफ नॅनो साइज सिल्वर कॅन बी ऑब्टेन बाय फ्रीज ड्राईंग. ड्राईंग करावं लागतं, ड्राईंग केल्यानंतर आपल्याला फायनल त्याची पावडर मिळते. द पार्टिकल साइज ऑफ सिल्वर नॅनो पार्टिकल कॅन बी 15 to 48 नॅनोमीटर. पण आपल्याला मिळालेली साईज ही डेफिनेटली त्याच्यापेक्षा काय होती, जास्त होती. मी तुम्हाला आता हे जी मेथड आहे या मेथड पासून तयार केलेला तो पेपर पण आपल्याला दाखवणार आहे मी आता. ऍनिलीन कॅन ऑल्सो बी युज्ड ॲज अ रिड्युसिंग एजंट. म्हणजे मगाशी हायड्रोजन हायड्रेट जे वापरलं त्याच्याऐवजी आपण ऍनिलीन सुद्धा वापरू शकतो. पण ही तरी सुद्धा ऍनिलीन वापरलं तरी काय झालं, ते केमिकल रिएजंटच आहे. तो बायोलॉजिकल जर याचा अप्रोच ठेवायचा झाला तर आपल्याला रिड्युसिंग एजंट चेंज करावा लागतो. आणि जे स्टॅबिलायझर आहे तो स्टॅबिलायझर जर चेंज करायचा झाला तर मात्र फार डिटेलमध्ये त्याच्यात परत काय करावं लागते, लक्ष द्यावं लागतं. आणि त्या तो थोडासा लेंदी तुम्हाला रिसर्च होईल, तो BSc 3च्या लेवलला राहत नाही, त्यामुळे तो काय आपण करतो, BSc 3च्या लेवलला फक्त एक रिएजंट चेंज करतो. कॉपर नॅनो पार्टिकलच्या संदर्भात जर आपण म्हटलं तर कॉपर नॅनो पार्टिकल हे आहे ते कॉपर नॅनो पार्टिकल सुद्धा आपण या केमिकल रिडक्शन मेथडनी करू शकतो. त्यासाठी काय आहे, त्यासाठी पॉलियर्स, सोडियम बोरोहायड्राइड, हायड्रोजन ऍस्कॉर्बिक ऍसिड, हायड्रोजन हायड्रेट किंवा ऍस्कॉर्बिक ऍसिड हे कॅपिंग एजंट्स म्हणून वापरले जातात. हे एजंट्स हे जे आहेत हे कॉपरच्या संदर्भात वापरले जातात. त्यामुळे हे मेथड जे आहे या मेथडमध्ये, रिडक्शन मेथडमध्ये प्रिपरेशन ऑफ डिफरंट नॅनो पार्टिकल्स इज व्हेरी इझियर. त्यामुळे या मेथड्स मध्ये जे आहे प्रिपरेशन केलं जातं ते फार इझिली केलं जातं. आता या मेथडमध्ये जे प्रिपरेशन केलं गेले त्याच्या संदर्भात ज्यावेळी आपण चर्चा करतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की सिल्वर नॅनो पार्टिकल्स जे आहेत, सिल्वर नॅनो पार्टिकल सिंथेसिस, मी साधा पेपर ओपन करणार आहे फ्रॉम प्लांट एक्स्ट्रॅक्ट, त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की एकदम इझिली ह्या सगळ्या गोष्टी करता येणं शक्य आहे. पहिलाच पेपर मी इथं ओपन करतो आता, एक सेकंड फक्त. जो ग्रीन सिंथेसिस आहे याला ग्रीन सिंथेसिस एवढ्यासाठी म्हटलं जाते कारण जे पार्टिकल आहे, पार्टिकल जे ओपन होत आहे, सॉरी, ते नॅनो पार्टिकल तयार करण्यासाठी जे रिड्युसिंग एजंट हा काय आहे, तर आपलं रेग्युलरचं प्लांट एक्स्ट्रॅक्ट आहे. प्लांट एक्स्ट्रॅक्ट वापरून सिल्वर नॅनो पार्टिकल्स तयार केले जातात. मग आपल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा काही केलेले आहेत. आता मी आपल्या विद्यार्थ्यांचा मी शोधला परंतु मला इथं काही सापडला नाही पेपर. जो पेपर सापडलेला आहे लगेच तो तेवढा मी तुम्हाला दाखवतो, त्याच्यावरून तुमच्या कदाचित लक्षात येईल. तर पहा, सिंथेसिस ऑफ सिल्वर नॅनो पार्टिकल्स युजिंग ॲक्वेसिक एक्स्ट्रॅक्ट ऑफ मेडिसिनल प्लांट्स, इम्पेशन्स, बॅलासेमिया अँड लॅन्टना कॅमेरा. आता ह्या जे तुम्हाला जे बॉटॅनिकल नावाचं तुमच्या कदाचित लक्षात आलं नसेल की कुठले प्लांट एक्स्ट्रॅक्ट वापरलेत बाबा, बरोबर, तर हे नेमके कुठले वापरलेत बघा, मग तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं. हा पेपर आहे, अशा पद्धतीने तुम्ही पेपर बघितलेले आहेत आता प्रोजेक्ट मध्ये, बरेचसे प्रोजेक्ट तुम्ही केलेले आहेत. मटेरियल्स अँड मेथड्स, हे प्लांट मटेरियल वापरलेलं आहे. आता हे प्लांट मटेरियल तुम्ही कुठं बघितलेलं आहे की नाही सांगा मला. डेफिनेटली बघितलेलं आहे. आपल्या आजूबाजूला असणारे कितीतरी प्लांट मटेरियल हे आहेत. हे घाणेरी आपण जे म्हणतो ते घाणेरीचे झाडाचे प्लांट्सचे हे वापरून काय केलेलं आहे, सिल्वर नॅनो पार्टिकल्स. तर सिल्वर नॅनो पार्टिकल्स तयार करण्यासाठी घाणेरी अशा पद्धतीने तयार केलंय.
कलर चेंज जो आता आपण म्हटलं की कलर चेंज ऑब्झर्व होतोय, सिल्वर नॅनो पार्टिकल्स तयार झाल्यावर कलर चेंज ऑब्झर्व होतोय. तर इथं जे आहे, जर तुम्ही बघितलं ही ए जे आहे ती हे या पहिल्या झाड आहे ते बॅलासेमियाचं पहिलं बिफोर फॉर्मेशन आणि हे घाणेरीचे बिफोर फॉर्मेशन आहे. हे नंतर घाणेरी पासून तयार झाल्यानंतर आणि हे त्या याच्यानंतर. तर हे जे आहे हे अशा पद्धतीचा कलर मिळतो आपल्याला. कलर फॉर्मेशन हा बिफोरच्या पेक्षा सांगण्यापेक्षा तुम्हाला मी इकडचा दाखवतो. हे पहा, कलर दिसतोय. आय थिंक कलर तुम्हाला दिसत असेल. हा कलर आणि हा कलर हे अशा पद्धतीनं काय होतंय, सिल्वर नॅनो पार्टिकल्स तयार झालेले दिसतात. आणि हे जे तुमच्या ह्या टेस्ट ट्यूबच्या बेसला, हे टेस्ट ट्यूब मध्ये केलं यांनी, तसं आपण ही टेस्ट ट्यूब मध्येच केलं. इतकं इझियर राहतं. याच पद्धतीनं काय या बेसला याच पद्धतीनं काय केलं जातंय, हे जे बेसला सिल्वर नॅनो पार्टिकल्स तयार झालेत हे परत सेंट्रीफ्यूज करून काय केले जातात, सेपरेट केले जातात. हे सेंट्रीफ्यूज करून सेपरेट केले जातात आणि परत त्याचं कॅरेक्टरेशन करायचं आहे. फार काय वेगळ्या गोष्टी केल्यात अशातला काय भाग नाही. हा युव्ही ऍब्झॉर्बन्स घेतलेला आहे. मी तुम्हाला दाखवते कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लॅबमध्ये प्रोजेक्ट करताना पॉसिबल झाल्या असतात. त्यानंतर हा सेम घेतलेला इमेज. आता ही TEM इमेज. आता जे एक्झाम्पल त्यांनी सांगितले की 50 नॅनोमीटर पर्यंत तयार होतात पार्टिकल, 15 ते 50 नॅनोमीटर पर्यंत पार्टिकल तयार होतात. ही TEM इमेज आहे. ही TEM इमेज वरून आपल्याला लक्षात येतं की इथं जो पार्टिकल तयार झालेला आहे याची साईज या 50 नॅनोमीटर पेक्षा काय आहे, स्मॉलर साईज आहे. आणि ही जी साईज आहे ही अशा पद्धतीने आपल्याला अचीव होते. आणि हे TEM जे आहे ते आपल्याला शिकायचं आहे. ते TEM याच्याबरोबर त्यांनी दुसऱ्या पण या गोष्टी बघितल्या. हे TEM आपल्याला शिकायचं आहे. हे TEM वरती ह्या जे इमेज मिळाले आहेत ह्या याच्या बाबत आपण आणखी काय करणार आहे, माहिती घेणार आहे. आणि अशा पद्धतीनं सिल्वर नॅनो पार्टिकल्स हे पेपर जे आहेत, हे पेपर ओपन ऍक्सेसला मी इंटरनेटच्या हेल्पनी ओपन केलेला पेपर आहे. हा पेपर जो आहे तो आपल्या इंडिया मधला आय थिंक नाही आहे, पण हेनरी अरिटॉनन कोण आहे, कुठल्या आहेत, इंडोनेशियाचे आहेत, त्यांचा पेपर आहे हा. पण त्यांनी करताना जे मटेरियल वापरलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्या इथेही पॉसिबल होतात, आपल्या बऱ्याच लोकांनी आहेत. आणि हे झाडं तुमच्या इथं पण उपलब्ध आहेत. हे तुम्हालाही करता येतं. मला फक्त हे एवढंच दाखवायचं होतं की दिस इज पॉसिबल इन अवर लॅब अँड यू कॅन डू इट. तुम्हाला सुद्धा ते करणं सगळं शक्य आहे. त्यासाठी हे मी तुम्हाला फोटोग्राफ्स हे दाखवलेले आहेत. आणि यावरून आता तुमच्या लक्षात येईल की हे जे आहे हे प्लांट मटेरियल आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अशा पद्धतीचे प्लांट मटेरियल वापरून ऍज अ रिड्युसिंग एजंट आपण सिल्वर नॅनो पार्टिकल या केमिकल रिडक्शन मेथडनी तयार करू शकतो. हे जे केमिकल रिडक्शन मेथड आहे, ही केमिकल रिडक्शन मेथड बऱ्याच प्रमाणात फिजिबल आहे. आपणाला त्याच्यामुळे बरंचसं नॅनो मटेरियल तयार करणं हे फिजिबल राहू शकतं. नो डाऊट याच्यामध्ये पुढं फार लेंदी वर्क आहे, फार मोठं काम आहे. पण ऍट द ग्रॅज्युएट लेवल, बेसिक लेवल ज्यावेळी आपण म्हणू त्यावेळी बेसिक लेवलला या पद्धतीचं जर तुम्हाला सिंथेसिस करता येत असेल तरी काय हरकत नाही. आपल्याला ते जमू शकतं आणि आपण ते करू शकता. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपणाला काय आहे तर हे युनिट त्यासाठी म्हणून हे उपयोगात. ग्रीन सिंथेसिस फ्रॉम ॲलोवेरा प्लांट, ॲलोवेरा पासून पण वापरलेला आहे. आणि ग्रीन सिंथेसिस आणि बरेचसे आहेत. एखादा कुठला आणखी प्लांट दिसतोय तुम्हाला दाखवतो, फक्त प्लांट दाखवतो त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. त्यांनी हे बघा आहे कडुलिंबाची पानं दाखवलेत, त्याच्यापासून हे त्यांनी तयार केलेलं आहे सिल्वर नॅनो पार्टिकल्स. आणि त्याचबरोबर आता जर दुसरं बघितलं तर इथं बघाल मोनिटिंजिया कॅल्बोरेट एक्स्ट्रॅक्ट डायग्राम दाखवले का बघतो तिथे झाडाची. हे झाडाचं त्यांनी फोटो दाखवलेला नाहीये.
परंतु हे फार इझिली पॉसिबल आहे आणि शक्य आहे की जे तुम्हाला करता येतात आपल्या लॅबोरेटरीमध्ये शक्य आहेत. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला हे सिल्वर नॅनो पार्टिकल्सचे केमिकल रिडक्शन मेथडनी काय करता येते, सिंथेसिस करणं पॉसिबल आहे.